ह्याच्यामध्ये ऐकलं का? आता 2 दिवसाचा आहे ना? किती दिवसाचा आहे मॅडम? 2 दिवसाचा आहे. तर ह्याच्यामध्ये आपण नेतृत्व आपल्याला काय पाहिजे, कशा पद्धतीने आपण समाजामध्ये प्रेझेंट व्हायला पाहिजे, आपले स्किल म्हणजे आत्मगुण कसे बाहेर काढले पाहिजेत, बहुधा याचं प्रशिक्षण आहे किंवा शिबिर आहे असं मला वाटतं. मी गंधाली दिंडे, गेले 18 वर्ष मी फूड सेक्टरमध्ये आहे. माझ्या माध्यमातून 1700 उद्योजिका घडलेल्या आहेत. त्याच्यामधली एक लाईव्ह उद्योजिका वडगावची लोणच्याची मोठी फॅक्टरी तिची आहे, वैजयंती चौगुले म्हणून. एक कमर्शियल तिचा हुंडा लोणचे म्हणून ब्रँड आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळीकडे तिची पिकल्स लोणची जातात. की याच्यामध्ये अर्चनाताईंनी मला रिक्वेस्ट केली की मॅडम आता आहे तर आपण काहीतरी महिलांना सरबताचं वगैरे ट्रेनिंग देऊयात. आणि आता तुमच्या वीर महिला मंडळाच्या बहुतेक सगळ्या 8-10 गावामध्ये प्रशिक्षण झाली. मसाला, इन्स्टंट पिठं ती बऱ्यापैकी मीच घेतलेली आहे. पुरुषीच्या काही इथं आहेत. ताईंनी अतिशय पहिलं प्रशिक्षण तिथं झालं होतं. अतिशय चांगल्या पद्धतीनं महिला उद्योग करायला लागल्या. एक लक्षात ठेवा की तुमच्यामधलं नेतृत्व कधी बाहेर येतंय, जेव्हा तुम्ही सक्षम होताय तेव्हा. बरोबर आहे ना? समजतंय ना? ब्रेकफास्ट नाश्ता करून आलाय ना? माझी तब्येत थोडी ठीक नाही आहे, तर आपण आता आज सरबतांचे बऱ्यापैकी प्रकार घेणार आहोत उन्हाळ्यासाठी खास. आणि वेगवेगळ्या पद्धतीची सरबत कशी बनवायची त्याचा आपण कार्यशाळेचं घेणार आहे. आणि या कार्यशाळेमध्ये 4 ते 5 प्रकारची तुम्हाला सरबत शिकवली जाणार आहे. तर शिकणार ना? पिणार प्यायला तर एवढ्या लोकांना कधी शक्य माहिती. बरोबर आहे ना? हे बघा, कार्यशाळा आणि प्रशिक्षण हे कशासाठी असतं? खाण्यासाठी असतं का शिकण्यासाठी असतं? आपण छोटे नाहीये, आपण मोठे आहोत. शाळेतल्या मुलांसारखं भांडायला मला मिळालं नाही, मला मिळालं नाही. हे तुम्हाला कार्यशाळा आहे. इथं तुम्ही शिकून घरी जाऊन करून कुणाला वाटलं तर त्याचा उद्योग व्यवसाय करायचा आहे. बरोबर आहे ना? बरोबर बोलते ना मी? हा, काय आहे, आपण समाज सुधारायला जाऊ नका, स्वतः सुधारा म्हणजे समाज सुधारा. बरोबर आहे ना? काय आहे, 4 पुरुष एकत्र येतील पण 2 बायका एकत्र येऊ शकत नाही. ही मन आहे, पण ही मन आपण संघटित होऊन आपण लढून मोडीत काढली पाहिजे. समाजातली एक महिला जर उभी राहत असेल तर बाकीच्या महिलांनी तिची टिंगलटवाळी करण्यापेक्षा तिला साथ दिली पाहिजे. आता आमची वैजू आहे, अत्यंत ग्रामीण भागात तिनं लोणच्याची फॅक्टरी घातलेली आहे. संघर्ष हा सगळ्यांना आहे. देवाला तरी चुकलाय का? आज माझी माय माऊली सावित्रीबाई फुलेंनी दगड माती खाल्ली म्हणून आज तुम्ही आम्ही अभिमानाने इथं बसलो. बरोबर आहे ना? मग एक स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला आहे. आणि आता माझ्याकडनं 1700 उद्योजिका घडलेल्या आहेत. आता जेव्हा मी तुमच्या गावात येईल तेव्हा तर माझा परिचय होईलच. आज फार परिचय करत बसायला वेळ नाहीये. मग तुम्ही प्रत्येकीनं स्वतःचे विचार बदला. बरोबर आहे? 4 दागिने अंगावर घातले आणि 4 साड्या छान छान नेसल्या म्हणजे त्या पतीच्या पैशावर आहे, तुमच्या नाही. बरोबर आहे? जेव्हा तुम्ही स्वतः काय आहे, एक स्त्री कधी मोठी होणार आहे, जेव्हा जी ती स्त्री निर्णय घ्यायला लागेल तेव्हा ती स्त्री मोठी होणार आहे. बरोबर आहे ना? सल्ला जरूर दुसऱ्यांचा घ्या, सल्ला जरूर दुसऱ्यांचा घ्या, घरातल्यांचा घ्या, पण निर्णय हा स्वतःचा घ्या. आणि निर्णय जेव्हा स्वतःचा घेणार तेव्हाच आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी करायला लागणार. आज मी 3 दिवस पुण्यात असते, या वयामध्ये 3 दिवस कोल्हापूरमध्ये असते. माझी नोकरी पुण्यात आहे, पण मला कुठलीही भीती वाटत नाही, कारण मी स्वतःला काही स्वतःची स्त्री म्हणून बंधनं घालून घेतली. जेव्हा तुम्ही स्वतःची बंधनं स्वतःला घालून घेताय आणि तुमच्याकडे जेव्हा स्वतःची निर्णय क्षमता येते तेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी करू शकता. बरोबर आहे ना? आज आपल्याला खूप लोकांना वाटते आपण शिकलो नाही, आपल्या मुलांनी शिकावं. वाटतंय ना? वाटतं का नाही? बरं, जैन समाज हा अल्पसंख्याक आहे. अर्चनाताई खूप चांगल्या पद्धतीनं समाजातल्या महिला सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आम्ही रुपडीला प्रशिक्षण घेतलं
आणि लगेच तिथल्या प्रशिक्षणामधल्या एका महिलेच्या दूध दशम्या आणि पिठलं आम्ही सिंगापूरला पाठवलं. ताई आहे, ताई सांगतील तुम्हाला. मग आपल्या प्रत्येकीकडे कला आहे, प्रत्येकीकडे कौशल्य आहे. मग अशी मी कोणतरी बोलत होतं बाहेरून ऐकत होते, पण ते स्किल जर अंगातच ठेवलं आणि सारखं आहो आहो कोण नवऱ्याच्या मागं लागलं तर ते स्किल येईल का बाहेर? नाही. तुमच्याकडे प्रत्येकीकडे नेतृत्व आहे, प्रत्येकीकडे कर्तृत्व आहे, प्रत्येकीकडे काहीतरी गोष्टी आहेत, त्या बाहेर काढा. समाज सुधारायचा असेल तर प्रत्येक स्त्रीनं सक्षम झालं पाहिजे. आणि सक्षम म्हणजे आज मी इथं बोलायला लागले, मी काहीच करत नसते, तुम्ही म्हणला असतं जा तुझं काय ऐकायचं, बरोबर आहे ना? आज मी स्वतःला सिद्ध केले म्हणून माझ्या समोर बसून तुम्ही ऐकताय, बरोबर आहे? तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी आर्थिक सक्षमता पाहिजे, आर्थिक निर्बलता पाहिजे. आणि आर्थिक सक्षम झाला तर समाज सुधारेल. आणि आजकालचा काळ असा आहे की प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक घरातल्या दोघांनी कमवल्याशिवाय या पुढचा काळ नाहीये, बरोबर आहे? किंवा तुम्ही असाल की तुम्ही आता सासू असाल तर तुम्ही तुमच्या मुलींना सुनांना तरी प्रोत्साहन द्या की हे तुम्ही केलं पाहिजे. आणि आज आपण सरबताची कार्यशाळा त्यासाठी घेतलेली आहे की याच्यामधून काहीतरी तुम्हाला शिकायला मिळेल, काहीतरी तुमचं स्किल कौशल्य बाहेर येईल. आणि ही कार्यशाळा आपण 1 तास घेणार आहोत. आता इथे गॅसचा वापर नाही आहे, तुम्ही लिहायला काय आणलंय? नोटपॅड असेल तर बघा, नाहीतर मी पीडीएफ इथं सेंड करते, पीडीएफ ग्रुपवर येईल तुम्हाला, त्याच्या झेरॉक्स काढून घ्या तुम्ही. ओके? मोबाईल कुणाचा दांगा करायला बघा. हा, मोबाईल तेवढे सायलेंट ठेवा. मोबाईल प्रत्येकाने, आपण एखाद्या कार्यशाळेला येताना मोबाईल सायलेंट ठेवणं हे गरजेचं आहे. मोबाईल सायलेंट करा, स्विच ऑफ करा त्यांचा. सर्वांनी लक्ष द्या. जे आता लिहून घेऊ शकतात त्यांनी लिहून घ्यायचं आहे. ज्यांना लिहून घ्यायला शक्य नाही त्यांना मोबाईलवर याची प्रिंट तुम्ही प्रिंट आउट काढून घेऊ शकता. सर्व तयार आम्हाला सगळं ऐकूच पाहिजे असतं. टेस्ट करण्यासाठी तयार आहे, तेव्हा पण तुम्ही आपण अजिबात तुम्हाला प्रॅक्टिस होईल. सांगा. सर्व तयार झाल्यानंतर सर्वांना टेस्टसाठी मिळेल. कुणीही गडबड घाई गोंधळ करू नका, सांडासांडी करू नका. तुम्ही जेवढ्या शांततेनं सहकार्य कराल तेवढा कार्यक्रम चांगला होईल आणि तुम्हाला सगळ्याची टेस्ट मिळेल, सगळ्यांपर्यंत येणार. एखाद्यालाच कुठंतरी कमी जास्त होईल, पण सर्वांनी जरा कृपया सहकार्य करावं आणि प्लीज बोलू नका. तरी काय लिहायचं राहिलं तरी राहू दे, पीडीएफ नंतर आम्ही देणारच आहे. तुमच्यापर्यंत सर्व पोहोचवण्यासाठी इथं व्यवस्था केली जाईल. आता आपापसात कुणीही बोलायचं नाही, कळलं? सरबत पिताय की नाही? कुठलं सरबत पिताय? लिंबू सरबत आणि गहू सरबत आणि पन्ह. आपापसात खालच्यानी पण बोलू नका आणि वर स्टेजवर बसलेल्यानी पण बोलू नका. आता ह्याच्यामध्ये आपण कोकम सरबत तुम्ही घरी करताय, बरोबर? पण कोकमचा कॅन बाजारातून आणतो, बरोबर ना? हा, बरोबर आहे ना? आता मार्केटमध्ये वेगवेगळी सरबत आहे आणि वेगवेगळी सरबत असताना तुम्हाला वेगवेगळी फळं आहेत आणि ती फळं वेस्ट जातात आणि त्या फळांपासून आपण कशी सरबत बनवायची ते आपण बघणार आहोत याच्यामध्ये. आता पहिल्यांदा लिहून घ्या. आणि ही जी आहे ती तुम्ही विक्रीची सिरप शिकवणार आणि सिरपचं तुम्ही सरबत बनवायचं, कळलं? म्हणजे 1 वर्ष कुणाला उद्योग जर करायचा असेल, व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये हे शिकू शकता, कळलं? आता बघा, पहिल्यांदा सगळ्यात काही समजलं नाही तर मला शंका विचारा उभारून, फक्त आपापसात बोलू नका. काय लिहायचं राहिलं तरी पीडीएफ तुम्हाला मी पाठवणार. आता कोकम सरबत. कोकम सरबत म्हणजे कॅन मध्ये जे मिळतंय ते 1 किलो आमसूल, 1.5 किलो साखर. काढते सगळ्या बॉटल. तर तुम्ही इकडे बसता म्हणजे आम्हाला सांगताय. 1.5 किलो साखर,
5 ग्रॅम सायट्रिक ऍसिड. सायट्रिक ऍसिड म्हणजे लिंबू सत्व. पाच ग्रॅम. झालं. आता कुठपर्यंत आला? 5 ग्रॅम सायट्रिक ऍसिड. मीठ 20 ग्रॅम, बारीक मीठ 20 ग्रॅम. झालं. 20 ग्रॅम मीठ. लाल हे रासबेरी रंग. रासबेरी रंग. रासबेरी. रासबेरी रंग 5 ग्रॅम. रासबेरी म्हणजे असा चॉकलेटी पोपमच्या रंगासारखा असतो, तो मिळतो. मला गाड आहे का बघायला. चिलर लागेल की चिलरच्या टाक्या सौ पद्मजामध्ये आपल्यामध्ये हजर होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात जरा त्यांचं स्वागत करायचं. वरती या मॅडम, या वरती. झालं. आमसूल, साखर, सायट्रिक ऍसिड, बारीक मीठ, रासबेरी रंग लिहून घ्या. कृती. झालं. 1 किलो आमसूल मध्ये अर्धा लिटर पाणी घाला. अर्धा लिटर पाणी घाला. लिटर 1 लिटर कसं करायचं तर ते मेजरमेंट मिळतात. 5 ml पासून तुम्हाला 2000 ml पर्यंत असे ग्लास मिळतात. त्याच्यामध्ये काउंट करून ते घालावं लागतं. तुम्हाला केकचं वगैरे जिथं सामान मिळतंय त्या दुकानामध्ये तुम्हाला ते मेजरमेंट ग्लास मिळतात. म्हणजे ते मेजरमेंट ग्लास घेतले ना प्रमाण चुकत नाही. झालं. अर्धा लिटर पाणी घाला व आमसूल 8 ते 10 तास भिजवा. 8 ते 10 तास भिजवा. झालं. भिजवलेले आमसूल पाण्यासहित म्हणजे पाणी घेऊन पाण्यासहित कुकर मध्ये घालून 3 शिट्टी करून घ्या. कुकर मध्ये घालून 3 शिट्टी करून घ्या. झालं. नंतर थंड झाल्यावर पेस्ट करा. पेस्ट करा. ती पेस्ट गाळून घ्या. झालं. गाळून घ्या. झालं. गाळून घ्या. नंतर साखरेमध्ये 300 ml पाणी घाला. 300 ml पाणी घाला. झालं. पाणी घाला व 1 तारी पाक करून घ्या. पाक करून घ्या. झालं.
नंतर त्यामध्ये सायट्रिक ऍसिड घाला. सायट्रिक ऍसिड घाला व तयार केलेली आमसूलची पेस्ट घाला. नंतर रासबेरी रंग घाला. रंग घाला. 10 मिनिटे मिश्रण शिजवून घ्या. नंतर गॅस बंद करा. गॅस बंद करा. झालं. नंतर गॅस बंद करा. झालं. बंद करा. नंतर मीठ घाला. दोन होणार नाही वैद्य. भरपूर भरपूर चालेल पाहिजे. झालं. मीठ घाला. नंतर थंड झालं की कॅन मध्ये भरा किंवा बॉटल मध्ये भरा. बॉटल मध्ये भरा. झालं. आता हे तुम्हाला सिरप तयार झालं. आता याचं सरबत करायचं. सरबत बनवण्याची कृती. ते टेस्ट लागणार नाही. सिरप ठेवू देत फक्त. प्रत्येक सरबत तेवढं कधी करणार नाही. कुठपर्यंत आला? एका ग्लास मध्ये 1 भाग कोकम सरबत, 1 भाग कोकम सरबत म्हणजे 1 भाग, 3 भाग थंड पाणी, 1 भाग कोकम सिरप, 3 भाग थंड पाणी, कुठपर्यंत आला? पाणी आणि 1 चिमूट भर चाट मसाला. चाट मसाला झालं. पाणी काढते. त्यांना सिरप पहिले टाकायचं. झालं. चाट मसाल्यामुळे सरबत छान लागतंय. चाट मसाला नसेल तर जिरा पूड घातली तरी चालतंय. हे सरबतात घालायचं, सिरप मध्ये नाही. सिरप प्लेनच ठेवायचं. हे बघा असं होतंय. बघू दे का सिरप, बघू देत, सिरप बघू देत खाली. हे बघा, फक्त हात बीत काही घालायचं नाही. पहिले सांगते.
गोंधळ करू नका, आपापसात बोलू नका प्लीज. सर्वांना टेस्टला मिळणार आहे. सुरुवातीला मी सांगितलं तुम्ही गोंधळ करू नका. बोलायला कधी कुणाला काहीही समजणार नाही. जेवढं शक्य आहे तेवढं तुमच्यापर्यंत सरबत असू दे, सिरप असू दे, जेवढं शक्य आहे तेवढं बोलायचं तुमच्यापर्यंत. आता बोलला तर बघा तुम्हाला सरबत देत नाही. बघितलं हे कन्सिस्टन्सी बघितली. रंग आता तुम्ही म्हणाल रंग घालायलाच पाहिजे काय? रंग घातल्याशिवाय ते बाहेरच्या सारखं दिसत नाही. म्हणून जिथे जे घालायचं ते घालावयालाच लागेल. आता सरबत एक काचेचा ग्लास दे. हा तुम्हाला हे बघा ऍक्च्युली हे सिरप झालं. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर सरबतात परत थोडीशी साखर आणि मीठ आपल्याला ऍडजस्ट करून घालावं लागतं परत. पण आता ह्याच्यामध्ये हे स्टँडर्ड प्रमाण आहे, नाही घालावं लागत. पण काही काही लोकांना गोडच पाहिजे, थोडं मीठच जास्त, मग आपण घालायचं. तेवढं डोकं आपलं थोडं वापरायचं. आपण सिरप पिकायचं आहे, सरबत करणारे त्यांच्या पद्धतीने करते. बरं आपण 3 भाग, 1 भाग सरबत, 3 भाग पाणी. बघा इकडं वजू चाट मसाला थोडस बघा. आता कसं करायचं, हे 1 भाग सिरप, एक धर असं, 1 भाग सिरप, 3 भाग पाणी. चाट मसाला हे सरबत केलेले ठेवा, नंतर फोटो काढूया आपण एकसारखे घेऊ. हा हे बघा कोको. दिलेल्या प्रमाणामध्ये 200 ते 250 ग्लास होते. 1-2.5 लिटरचं सिरप तयार होते. ते सिरप झालं ना तयार. लिहून दिले ना मॅडम, लिहून दिले की ते. काय झालं? 1 वर्ष. हे बघा, हे साधे साधे प्रश्न आहेत. फ्रीज मध्ये ठेवायला पाहिजे का नको? तुम्ही कुठं राहताय? मुंबईत राहत असला तर फ्रीज मध्ये ठेवावं लागणार. वातावरण कसं आहे? कोकम वगैरे आणलं तर हे बाहेर टिकतंय. पण जर तुम्हाला हे 1 वर्ष टिकवायचं असेल तर तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवावंच लागेल. कळलं? कोकम आणलं बाहेर ठेवताय तुम्ही, 1-2 महिने बाहेर टिकू शकतंय. पण पाऊस वगैरे आला की फंगल येतंय, त्यामुळे ते फ्रीज मध्ये ठेवा. असं तुम्हाला बाहेर पण टिकते, कारण आपण पाक करून घेतलाय. त्याचा पाक केला की ते टिकणार. टिकण्यासाठी आमसूल आंबट असते, पण त्याच्यामध्ये बॅक्टेरिया लगेच जमा होतात ना. सॅट्रिक ऍसिड हे टिकण्यासाठी. तुम्ही
जास्त लोक आहे म्हणून साखर घालते. 4-5 ग्लासला ऍडजस्ट होते. आता बघा चाट मसाल्यामुळं कुठलंही सरबत छान होते. चाट मसाला तुम्हाला मसाल्याचा क्लास घेतला तुमच्या गावात की चाट मसाला शिकवला जाईल. का बोलताय? का बोलताय? बोलल्याशिवाय नाही चालत. अजून चाट मसाला पिणार आहे का नाही? ती घातली की ए चुप. अजून पाणी बस. चाट मसाला आणि लावू. समजलं? आता हे घरी जाऊन कोण कोण करणार? गुड. क्लॅप युअर हँड. तुमच्यासाठी ह्या काय आहे? या आपल्या नाही. आपण इतरांसाठी करतो पण आपण आपल्यासाठी कधी जगतो का? म्हणून जोरात तुम्ही स्वतःसाठी एकदा टाळ्या वाजवा. सेम आहे. कुकरला शिट्टी घालून तुम्हाला केलं म्हणजे ते आगळ झालं. आगळ हे लिक्विडच असते. आगळ घट्ट नसतंय. पाकात तुम्ही आगळ घालायचं. हे आमचुलाची पेस्ट करून गाळणं म्हणजे आगळच झालं. आगळ मध्ये साखर नसती. आगळ म्हणजे फक्त पल्प. आगळ मध्ये साखर नसती. कळलं? सिरप मध्ये साखर असते. मॅडम ग्लास आहे. भांडायचं नाही पहिले सांगते. हा आणि ग्लास आहे ना तुमचं तुम्ही तुमचा ठेवा. पुढचे सरबत प्यायला सारखं सारखं ग्लास द्यायला इथं स्पॉन्सर नाही आहेत कोण. एका क्लासमध्ये ना थोडंसं तुम्हाला आरामात सांगितलं. एका ग्लास मध्ये कसं पिणार ते सगळे? चुप रहा. या तर पाणी घालतो. चहाचे कप असणार की मेस मध्ये आणा जाऊ की लवकर नाही तर कोकम होईल. टी होईल. गरम होईल पाणी. चाट मसाला नसेल तर जिरा पावडर घातली तरी चालतं. झालेलं आहे सरबत. हे बघा तिकडे ठेवून झालं. भरा भरा लवकर लवकर.
बघा लिंबू सरबत. इकडे पुढे या तर इकडे या. पुढे या पुढे या. साखर 1 किलो. साखर 1 किलो. लिंबूचा रस, ताज्या लिंबूचा रस 300 ml. म्हणजे साधं प्रमाण सांगते, 3 फुलपात्र साखर, 1 फुलपात्र लिंबूचा रस. कंसात पाहिजे तर तसं लिहून घ्या. हे बघा 1 किलो साखर, 300 ml लिंबूचा रस. अहो 2 मिनिटं थांबा की सांगते. कंसात घ्या 3 फुलपात्र साखर, 1 फुलपात्र लिंबूचा रस. कंसात 3 भाग साखर घ्यायचं, 1 भाग लिंबूचा रस घ्यायचा. या गावच्या पूजापाठी पुढे या पुढे या. झालं? या पुढे. हा, बरं. जागा घे या. आता कृती. कृती 1 किलो साखरेमध्ये 1 किलो साखरमध्ये 300 ml पाणी घाला. 300 ml पाणी घाला. ग्लास घ्या ना. 300 ml पाणी घाला व 1 तारी पाक करून घ्या. 1 तारी पाक करून घ्या. नंतर पाक पूर्णपणे थंड करून घ्या. झालं? पाक पूर्णपणे थंड करून घ्या. पाक पूर्णपणे थंड करून घ्या. नंतर थंड केलेल्या पाकामध्ये लिंबूचा रस मिक्स करा. झालं? मिक्स करा व बॉटल पॅक करून ठेवा. म्हणजे असं बॉटल पॅक करून ठेवा. त्याच्यामध्ये बघा 1 भाग लिंबू सिरपचं हे सरबत करण्याची कृती. सरबत करण्याची कृती. मीठ नंतर सरबत आहे. झालं? एक काय आहे हसण्यासारखं काय आहे, त्यांच्या मनात प्रश्न आला, त्यांनी विचारला. तुम्हाला त्याच्यामध्ये हसण्यासारखं काय आहे? हसण्यात काय मला लॉजिक एवढं तुम्हाला बघायचं सांगितलं. त्यांच्या मनात एक साधा प्रश्न आला, त्या प्रश्नामुळे तुम्हाला पण काहीतरी नॉलेज मिळालं की नाही? लगेच कशाला हसताय? झालं? 1 भाग लिंबू सिरप, 3 भाग पाणी. 3 भाग पाणी. 3 भाग पाणी. पाव चमचा चाट मसाला. पाव चमचा चाट मसाला. पाव चमचा मीठ. मीठ एका ग्लास मध्ये घालून चांगले हलवणे. चांगले हलवणे. झालं? हा, आता सिरप करताना मीठ का घालायचं नाही, कारण मीठ खाली बसतंय म्हणून सिरप करताना मीठ घालायचं नाही. कळलं? म्हणजे पहिला त्यांनी प्रश्न विचारला ते. आता बघा नंतर आपण घालायचं. झालं? आता बघा
लिंबू रस घालून सिरप उकळायचा नाही, नाहीतर कोकम उकळायला म्हणून लिंबू उकळा. तेवढं डोकं स्वतःच चालू नका. थंड झाल्यावर करा. लिंबू मध्ये सायट्रिक ऍसिड घातलं नाही, कारण लिंबूच्या रसामध्ये ऑलरेडी ऍसिड आहे म्हणून घातलेलं नाहीये. कळलं? हा, 1 वर्ष सगळं टिकतंय. कसा झाला कोकम? चांगला झाला. गुळ आणि लिंबू ह्याची एक प्रक्रिया होऊन बाद होते. साखरे तिथं साखरच राहते. गुळ नाही चालत. तुम्ही लगेच करून पिणार असाल तर गुळ चालतोय, पण याला हे बघा, साखर आणि मीठ हे नॅचरल प्रिझर्वेटिव्ह आहे, त्यामुळे साखरच. आता पुढचा अननस. आता खूप स्वस्त आहे बघा बाजारात. अननसाचा सरबत, सिरप. अननसाचं सरबत, सिरप. अननसाचं सिरप लिहून घ्या. 1 किलो अननसाच्या फोडी. 1 किलो अननसाच्या फोडी. आता प्रश्न विचारू नका, 1 किलो अननस का फोडी? फोडी म्हणल्यावर वरचं साल काढून केलेल्या फोडी. 1 किलो अननसाच्या फोडी म्हणजे फोडीचं प्रमाण 1 किलो पाहिजे. 1.25 किलो साखर. 1.25 किलो साखर. 4 ग्रॅम सायट्रिक ऍसिड. मागं पिला काय कोकम? 4 ग्रॅम सायट्रिक ऍसिड. पायनॅपल इमल्शन. पाव चमचा. पायनॅपल इमल्शन पाव चमचा. इमल्शन म्हणजे इसेन्स प्लस रंग, म्हणजे इसेन्स पण त्यात असतो आणि रंग पण, त्याच्यामुळे सरबताला रंग आणि स्वाद येतो. पायनॅपल इमल्शन इमल्शन 3 ml किंवा पाव चमचा. 3 ml किंवा पाव चमचा. कसं झालंय? गारगार वाटते काय? शिकवणार नाही. बोलू नका ना. इकडं मिळालं सगळ्यांना? इकडं त्यांना मिळालं नाही लागतं. त्यांना पहिला लिंबूचं पहिला झालं. कुठंपर्यंत झालं? पायनॅपल इमल्शन पाव चमचा झालं. हे सायट्रिक ऍसिड लिहिलं. साखर लिहिली. कृती एका कुकरच्या डब्यामध्ये पायनॅपलच्या फोडी घालून 2 शिट्ट्या करून घ्या.
शिट्या करून घ्या. झालं. नंतर त्याची बारीक पेस्ट करा व पेस्ट गाळून घ्या. ते ग्लास त्याच्यात द्यायचं होतं. काय कमी आहे. हा बारीक पेस्ट करा. ही पेस्ट गाळून घ्या. ही पेस्ट गाळून घ्या. दोन शिट्टी करायच्या म्हणजे अननस मऊ होतोय. त्याची पेस्ट करायची आणि ती गाळून घ्यायची. गाळल्यामुळं का चोथा वर राहतो आणि पल्प खाली पडतो. कळलं. साखरेमध्ये 200 ml पाणी घाला. 200 ml पाणी घाला. व 1 तारी पाक करा. नंतर पाकामध्ये सायट्रिक ऍसिड व इमल्शन घाला. इमल्शन घाला. झालं. नंतर तयार केलेली अननसाची पेस्ट घाला. झालं. मला दाखवून द्या. झालं. कुठपर्यंत आला. पेस्ट घाला. नंतर तयार झालेले मिश्रण 15 मिनिटे शिजवून घ्या. 15 मिनिटे शिजवून घ्या. नंतर थंड झाल्यावर बॉटल पॅक करा. थंड झाल्यावर बॉटल पॅक करा. सरबत बनवण्याची कृती. सरबत बनवण्याची कृती. 1 भाग पायनॅपल सिरप, 3 भाग थंड पाणी, पाव चमचा चाट मसाला, आणि पाव चमचा मीठ घालून चमच्याने चांगले हलवणे व सर्व करणे. आता लिंबू सिरप बघा कसं होतंय. इकडे दे पहिली. आता हे लिंबू सिरप बघा. भांड्यात ओतून दाखवू काय बॉटल मधनं दिसतंय. असं चिकट होतंय. चिकट ओतताना दाख बघा काय सगळे. हे बघा. हा होते. मी होते आणखी होते. हे बघा कसं पाहिजे करशील. हे बघा. ठीक आहे काय. आता सिरप झालं कसं समजायचं. त्याच्यावर काचेसारखी तकाकी आली की गॅस बंद करायचा म्हणजे झालं. हे आता काचेसारखी तकाकी आहे. चाट मसाला घाला किंवा जिरा पूड घाला किंवा जलजिरा घाला. तिन्हीपैकी काही घाला कुठल्याही सरबतात.
का बोलताय? का गप्पा मारताय? काय मोठा विषय आहे मला सांगा. कुठं? मग असू दे की घरी जाऊन करा आणि प्याक की. नाही आलं तर काय झालं? आपल्या मैत्रिणींनी पिलं यात आपलं पोट भरायला पाहिजे. टेस्ट कोकम सारखी. माझ्या घरी या, सगळी सरबत प्यायला देते या. ऐका मॅडम, ज्यांना मिळालं नाही त्यांना पहिला द्या. आता पाठीवर महिला आलेल्या आहेत, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जरा खुर्च्यांवरती दारात बसून घ्यावं, खुर्च्या घालून. अलकाताई घातली होता जरा निवडणं. ऐका, आत्ताच्या महिला कुणाला मिळालं नाही, कुणाला मिळालं नाही. जरा तुम्ही खुर्च्यांमध्ये बसा. अजून महिला आलेल्या आहेत पाठीमागं. खुर्च्यांमध्ये बसून घ्या. गोंधळ करू नका please. जरा पुढे सरकून द्या. अलकाताई जरा नियोजन करा. अलकाताई दीपा 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 आता बघा, आवाज बंद म्हणजे बंद. जर तुम्ही बडबडला इथं सरबत करायचं थांबवलं. का बोलताय? अजिबात बोलू नका. आता लिंबूचं सरबत बघा किती सुंदर झालंय आणि खूप छान होतंय आणि हे 2 वर्ष सुद्धा टिकतंय. लिंबूचं खूप दिवस टिकतंय. त्यांनी काय करा, इकडं दरवाजा उघडा आहे, तिथं खुर्च्या. जांभळाचं सरबत शिकू. जांभळाचं त्यांना त्यांनी आपापल्या जागा व्यवस्थित निवडून सर्वांना जागा बोलल्या बसा. गोंधळ करू नका, पटपट बसून घ्या. ऐका, गोंधळ कशाला, बसायला कशाला बडबडायला लागतंय. आता 1 किलो जांभूळ. 1 किलो जांभूळ लिहा. जांभळाचं 1 किलो जांभूळ, 1 किलो साखर. 1 किलो जांभूळ, 1 किलो साखर. एक आता काय करा, वरनं एक गोट प्या आणि पलीकडची 1 किलो जांभूळ, 1 किलो जांभूळ, 1 किलो साखर. द्या थोडी. झाला. सायट्रिक ऍसिड 5 ग्रॅम. 1 लिटर पाणी. 1 लिटर पाणी. 1 लिटर पाणी झालं. कृती. एक नंबर झालं. 1 नंबर झालं. चालेल ना. आता बघा, जांभूळचं सरबत. जांभूळ खूप आलेले आहेत आता, आहे ना. आता हे वेगळं आहे, जरा करण्याची पद्धत वेगळी आहे.
कृती. प्रथम जांभूळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर 1 लिटर पाण्यामध्ये सर्व जांभूळ घाला व हाताने चोळून त्याचा पूर्ण पल्प काढून घ्या. म्हणजे हे बघा, इकडे लक्ष द्या. हे पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये जांभूळ घालायचे आणि हाताने आमरस करतो तसं पूर्ण हे करून घ्यायचं. झालं? चोळून घ्या. नंतर बी बाजूला काढून टाका. ते पण लिहा, नाहीतर कोण आणि करतात बिया घालून काय. बी बाजूला काढून टाका. झालं? नंतर तयार केलेल्या मिश्रण म्हणजे जांभळ्याचं पाणी, तयार केलेलं मिश्रण 15 मिनिटे उकळून घ्या. 15 मिनिटे उकळून घ्या. 15 मिनिटे उकळून घ्या. झालं? उकळलेल्या मिश्रणामध्ये उकळलेले मिश्रण गाळून घ्या. उकळलेले मिश्रण गाळून घ्या. वैजू, हे पायनापलचं दाब. काय झालं? उकळलेले मिश्रण गाळून घ्या. गाळलेल्या मिश्रणामध्ये साखर घाला. साखर घाला व सायट्रिक ऍसिड घाला व 15 मिनिटे उकळून घ्या. 15 मिनिटे उकळून घ्या. 15 मिनिटे उकळून घ्या. झालं? उकळून घ्या. साखर पूर्णपणे विरघळली आणि मिश्रण थोडेसे घट्ट होत आले की गॅस बंद करा. झालं? 3 भाग जांभूळ सरबत बनवण्याची कृती. जांभूळ सरबत बनवण्याची कृती. जरा गार पाणी घाला. जांभूळ सरबत बनवण्याची कृती. 1 भाग जांभूळ सिरप, 3 भाग पाणी, स्वादानुसार मीठ व चाट मसाला पाव चमचा घालून सर्व करा. लिंबूचं कसं झालं टेस्ट? कशी झाली लिंबूची टेस्ट? मग प्यायचं आणि सांगायचं कोण? सगळ्यांना मिळालं लिंबूचं? पहिल्यांदा एका साईडला कोकम दिलं, मधल्या साईडला लिंबू दिलं. आता या साईडला येणार तुमच्या सर्वांच्या वतीनं मी पण सांगते. या साईडला येणार. आणि प्रामाणिकपणे खरंच तिला मिळालंय तिला सांगायचं. माझ्या माता भगिनींनो विनंती आहे. ते कशाचं आहे सांगा त्यांना. तिची लहान बहीण आहे. एकदम छान झालंय. पायनॅपलची सरबत. हे तयार झालेलं सांगा कशाचं. हे बघा, पायनॅपल. बोल तू माझे छोटे पडते. ऐका, एक व्हिडिओ घ्या. मी शांत राहा. सांगा, मी सांगणार हे पायनॅपल
पायनॅपलचं सरबत. तुम्ही काय करायचं, यम्मी यम्मी छान छान. मी स्टार्ट म्हणते मग करा. बंद करा, पॉज करा. आता ते सांगितलंय ना काय करायचं, त्याच्यासाठी कशाला बोलायचंय. हा स्टार्ट. हे बघा, हे आहे सुंदर पायनॅपलचं सरबत. कसं झालंय? त्यांच्याकडे घ्या. अरे माझ्याकडे थांबा परत. यम्मी यम्मी छान छान म्हणताना तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, त्यांच्याकडे घ्यायचं. माझ्याकडे काय, माझं तोंड काय ऐका, म्हणजे तुम्हाला पुढच्या ह्याला वगैरे हे व्हिडिओ कामाला येतात. काय केलं मी. थांबा एक मिनिट, प्रोफेशनली घ्या. मी सांगणार हे आहे नॅचरल पायनॅपलचं सरबत. मग कसं झालंय म्हटलं की तुम्ही वर हात करून आणि मोठा हसरे चेहरे करा. चेहरे करा असे काढलेले, असा छान इंस्टाला टाकूया. हा एक मिनिट. हे आहे नैसर्गिकरित्या बनवलेलं अननसाचं सरबत. कसं झालंय? छान छान. आता झालं तीन सरबत झाले. आता जांभूळ पिणार नाही. जर तुम्ही दंगा केला तर व्हिडिओ स्टॉप केला जाईल आणि जर शांत बसला तर अजून 2 प्रकारचे सर्व शिकवले जातील. काय करायचं, सगळ्यांचं कसं इकडं आहे बघा, सर्व पाहिजे शांत बसला तर पुढचे 2 सर्व शिकवले जाणार, नाही तर अनेक थांबायला सांगा. तुमच्यापेक्षा बालवाडीची पोरं बरी. शांत राहा. देतात सगळ्यांना. अगं बाई नाही दिलं तर अननस घ्या आणि घरी जाऊन करून प्या की. काय आपलं सरबत बरोबर होते. एक जग तिकडे देते, तिथं घ्या. द्या तिकडं. सगळ्यात आवडणारा सरबत संत्र्याचं आणि पूर्ण एनर्जेटिक आहे. हा हे सरबत. संत्री वापरा किंवा मोसंबी वापरा, काय असेल ते. हा घेऊन घ्या. 1 किलो संत्री. टेस्ट बघायची, फक्त टेस्टच बघायची आहे. 1 किलो संत्री, 1.5 किलो साखर, 5 ग्रॅम सायट्रिक ऍसिड, 5 ग्रॅम सायट्रिक ऍसिड, 300 ml पाणी, तुम्हाला गरज आहे एवढ्या महिन्यात पाणी झालं. त्याच्यानंतर ऑरेंज इमल्शन. ऑरेंज इमल्शन म्हणजे इन्सेन्सचा प्लस रंग. ऑरेंज इमल्शन 5 ml. 5 ml झालं. 5 ml झालं. आता बघा कृती प्रथम आहे. संत्री साफ करून त्याचा ज्यूस करून घ्या.
संत्री साफ करून त्याचा ज्यूस करून घ्या. संत्र्याचा बिया काढा, ते प्रश्न विचारा. झालं, ज्यूस करून घ्या. नंतर 1 किलो साखरेमध्ये 300 ml पाणी घालून 1 तारी पाक करा. 1 तारी पाक करा. चला, 1 तारी पाक करा. नंतर त्यामध्ये सायट्रिक ऍसिड व इमल्शन घाला. सायट्रिक ऍसिड व इमल्शन घाला. ओके, इमल्शन घाला. नंतर गॅस बंद करा व पाक पूर्णपणे थंड करा. गॅस बंद करा व पाक पूर्णपणे थंड करा. पाक पूर्णपणे थंड करा. नंतर त्यामध्ये संत्र्याचा रस घाला. नमक नाही ना टाकलं? शांत बसा, मला ऐकायला येते. नाही, आता परत वेळ कमी आहे. झालं, त्या की मला करून सरबत घेऊन द्यायचं राहू दे. अरे हे जर शिकला ना तुम्ही तर घरी जाऊन व्यवस्थित करू शकताय. सरबत आलं की निम्म्या बायकांच्या इकडे लक्षच नाही, त्या ग्लास कडेच लक्ष. हे शिका. झालं, कुठपर्यंत त्याला थंड करून त्यामध्ये घाला. नंतर हे बघा, हे गरम असताना घालायचं नाही. लिंबू सरबत सारखं पाक पूर्ण थंड करायचा आणि मग संत्र्याचा रस घालायचा. कळलं? आता लिहा, 1 भाग पाणी, 1 भाग ऑरेंज सिरप, 1 भाग ऑरेंज सिरप आणि 3 भाग पाणी, 3 भाग पाणी आणि पाव चमचा मीठ. पाव चमचा मीठ. याच्यामध्ये चाट मसाला वापरू नये. याच्यामध्ये चाट मसाला वापरू नये. आता हे बघा, जांभूळ सरबत करताना जांभळाला अशी तुरट टेस्ट येते, म्हणून त्याच्यामध्ये काला खट्ट्याचं इसेन्स 5 ml घालायचं. जांभळामध्ये काला खट्टा इसेन्स 5 ml घालायचं. सिरप करताना जांभळाचं, म्हणजे सिरप करताना जांभळाचं काला खट्टा इसेन्स घालायचं. ऑरेंज सरबत मध्ये चाट मसाला घालायचा नाही. नहीं, दीड किलो. सांगा जांभूळ. हे बघा जांभूळ. मगासारखं घ्या की. नाही, आता एक बात की मी तर सारखं करत राहते. एक नंबर होतो हे घ्या. बात झालं, थांबूया. आपण थांबूया ते बस.
होता थांबूया. पुढचं पण लेक्चर आहे का तुमचं दंगल काही थांबायचं तयार नाही. आवाज नको बास ठरवते. आता किती वेळ सांगितलं ते ओरडून ओरडून बास झालं की प्रामाणिकपणे मला सांगा, कुणाला सर्वच एकही प्रकारचं मिळाले प्रामाणिकपणे सांगायचं. मिळालं नाही. हात वर केला. किती जणांना मिळाले? नाही मिळालं. मग ते शेजारी त्यांच्या बाजूचं फिरवून समजायचं. होय की नाही? आपण मग मैत्री माझी करायचं ठरवायचं. शेजारी मुलाला दिलेलं एक खर्च आता एक ती सात मुलं वाटू कसं ते सांगा बरं. तुम्हाला एक ग्लास सरबत दे, एक एवढा पिण्यासाठी दिलेलं नाहीये. फक्त टेस्ट करायची. ज्यांना मिळालं नाही त्यांना हे देऊया. ऐका मी जाते का घरी. खस सरबत वाया सरबत वाया सरबत खस केवढा पूजेसारखा तरी केवढा त्याचं सरबत आहे. त्याला खर्च सरबत किंवा वाळा सरबत म्हणतात. त्याचं सरबत थांबवलं. शांत बसा. नाहीतर मी तर सांगितलंय थांबायला तरी मॅडम स्वतःहून गेलेत बघा. मी तर थांबावून सांगितले स्वतः मॅडम गेलेत पुढचं. खस सरबत 1 किलो साखर 1 किलो साखर सायट्रिक ऍसिड 10 ग्रॅम सायट्रिक ऍसिड 10 ग्रॅम वाळा इमर्शन किंवा खस इमर्शन वाळा इमर्शन किंवा खस इमर्शन वाळा इमर्शन किंवा खस इमर्शन 25 ml 25 ml 25 ml झालं. कृती कृती झालं. साखरेमध्ये 300 ml पाणी घाला. 300 ml पाणी घाला. 300 ml पाणी घाला व 1 तारी पाक करून द्या. 1 तारी पाक करून द्या. झालं. नंतर त्यामध्ये सायट्रिक ऍसिड घाला व खसचं इमल्शन घाला. खसचं इमल्शन घाला. नंतर 10 मिनिटे मिश्रण शिजवून घ्या. 10 मिनिटं मिश्रण शिजवून घ्या. इथं मधनं जाऊ. झालं. इकडे ह्या महिलांना मिळाली. बॉटल पॅक करा. हा कोणाला मिळालं नाही त्याने हात वर करा. इकडे येते सर्व. बॉटल पॅक. 1 भाग सिरप 3 भाग पाणी 1 भाग सरबत बनवण्याची कृती 1 भाग सिरप 3 भाग पाणी पाव चमचा मीठ पाव चमचा चाट मसाला. झालं. ओके. आता ह्याचं बघा. ऑरेंज करतो. पाणी ऑरेंज पाणी साखर घालायला लागते. ही कॅन्डी हे त्याला घालून ढवळते मग आणि काय ताई पाणी
त्यांचे सेम आहे ना. हा ऑरेंज आहे का? मँगो. आणि पाणी घाल. ही बाटलीत मध्ये येईल. घालूया पाणी. लागेल? त्यात भरून द्या. रचना फॅनचं बटन कुठं आहे? आंब्याचं सरबत होऊन द्या. आंब्याचं सेम रचना. व्याख्यात्या मॅडमना दिला ना ते. आंबा 1 किलो साखर. 1 किलो साखर. आंबा सरबत चालू आहे. हापूस आंब्याचा रस म्हणजे आमरस अर्धा किलो. अर्धा किलो. अर्धा किलो झालं. एवढंच आहे. दोनच आहे. कृती प्रथम साखरेमध्ये 300 ml पाणी घाला. पाणी घाला. नंतर 1 तारी पाक करून घ्या. एक तारी पाक करून घ्या. नंतर त्यामध्ये पाक थंड झाल्यानंतर आंब्याचा रस घाला. आंब्याचा रस घाला. झालं. सरबत सर्व करण्याची हे कृती. सरबत सर्व करण्याची 1 बॅग आंब्याचा सरबत सिरप. 1 भाग आंब्याचा सिरप. 3 भाग पाणी आणि पाव चमचा मीठ घालून सर्व करा. झालं. भांड झालं.
सर्वांनी शांत बसायचंय. सर्वांना सरबत घ्यायची. सर्वजण शांत बसा. काकीचा ग्लास नाही संपले. बघा सर्वजण थोडे उभं आहे. मी आजच्या कार्यक्रमाचा अभ्यास करून काढलेला मान्य उज्ज्वला आत्महत्या करणाऱ्यांना विनंती करते की त्यांनी 2 मिनिटं कामं सर्वांना शुभेच्छा द्यावी. माईक दे बघ. पाणी गरम झालं. संपलं नाही ते गार पाणी पूर्ण संपलं नाही आता नॉर्मल पाणी. हे मँगो आहे काय? सगळ्यांना धन्यवाद. बोलो चोरीतो भगवान की जय. अनंतानंत सिद्धपरमेश्वरी भगवान की जय. आज आपल्या बीड महिला मंडळ मध्यस्थी समितीच्या 37व्या नेतृत्व प्रशिक्षण शिबिराची सुरुवात झालेली आहे. तुमच्या सगळ्यांचा उत्साह बघून, तुमची संख्या बघून खूप समाधान वाटलं. कारण मी दिवसही पाटील आणि आमच्याबरोबर सर्व क्रोध दिलीप पाटलांचे विषय त्या सगळ्यांनी जे आम्ही रोपटं लावलेलं होतं त्या रोपट्याला चांगली फुलं आलेली आहेत. आणि आज तुम्ही फुलं आली, फळं पण आली आणि त्या सगळ्या फळांचं संपत तुम्ही आज खाल्लेलं आहे. तेव्हा खूप समाधान वाटलं. आणि अशीच आपल्या बीड महिला मुलाची प्रगती होत जावं हीच तुम्हाला मी या शुभेच्छा देते. आणि त्याचबरोबर शेतीच्यावर उगवलेल्या प्रत्येक दिवसाच्या प्रत्येकीच्या आयुष्यातल्या ज्या काही घटना आहेत त्या घटना पूर्ण होते. तुमची जिद्द प्रत्येक दिवस हा क्रांतिकारक दिवस होते आणि तो क्रांतिकारक दिवस पार पाडण्यासाठी तुम्हाला बळ प्राप्त होते हीच अपेक्षा करते. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. आणि ह्या महिला मंडळाचा वटवृक्ष हो, त्याचा डेरेदार सगळ्यांना सावली मिळवते. कारण हे महिला मंडळ ग्रामीण भागातील महिलांसाठी त्यावेळेला स्थापन केलेलं होतं. आणि त्यावेळेला बिराकेर वीर शिरोमणी बाबासाहेब कुसलोरे, बी पाटील सर, डे पाटील सर आणि इथल्या या बोर्डिंगचे त्यावेळेचे चेअरमन शांतीनाथ पाटण्यांना बी पाटील त्या सगळ्यांनी इतकी आम्हाला सहकार्य केलं होतं, इतकी मदत केली होती. आणि आजची जी तुमची संख्या आहे ती त्याच्याशी फलश्रुती आहे. कारण त्यावेळी त्यांनी कष्ट घेतले. असं म्हणतात की आंब्याचं झाड आजोबा लावतो आणि त्याची फळं नातवंडांना मिळत असतात. तर अशी आम्हाला हे सगळं तुमचं बघून खूप आनंद वाटला, समाधान वाटलं. आणि काही झालं तरी आपल्या जय धर्माला आणि आपल्या वीर महिला मंडळाला कधीही तुम्ही वाईट म्हणू नका. महिला मंडळ स्थापन केले त्याच्या पाठीमागचा उद्देश हा चांगलाच होता. त्यावेळेला रुग्णीच्या अधिवेशनामध्ये महिला मंडळाला मान्यता दिली आणि हे आपलं महिला मंडळ स्थापन झालं. तर अशा महिला मंडळ ग्रामीण भागातल्या महिलांच्यासाठी आहे. तुमच्यातल्या कर्तृत्वाला, तुमच्यातल्या कलागुणांना संधी मिळावी म्हणून ते झालेलं आहे. आज 35 वर्षाच्या पाठीमागचं जर आमचं नेतृत्व प्रशिक्षण पाहिलं तर त्यावेळेस महिला इतक्या बाहेर येत नव्हत्या. इतक्या जेव्हा प्रत्येक कार्यक्रमात व्हायचं पण त्याच्या जबाबदारी खूप असायची. आणि त्यामुळे तो काळ आणि आजचा काळ नेहमी परिवर्तन होत असतं. आणि या परिवर्तनातून आजचा हा सोनेरी दिवस आपल्याला सगळ्यांना बघायला मिळाला, मला बघायला मिळाला. तुमच्या सगळ्यांशी तुमच्या सगळ्यांच्यात बसून मला चर्चा करायला मिळाली, संवाद करायला मिळाला. तेव्हा या वीर महिला मंडळाचं नाव वीरत्वानंच सगळ्यांनी घेतलं पाहिजे अशीच मी तुम्हाला शुभेच्छा देते. अपेक्षा वाटून इथंच मी सांगते. आणि इथं मला ह्या कार्यक्रमाला बोलवलं म्हणून या
धन्यवाद देते. कारण किती पुढं गेलं तरी जुनं ते सोनं असतं असं म्हणजे बरोबर आहे. तेव्हा सगळ्यांना धन्यवाद देऊन मी इथं थांबते. सगळ्यांना पुन्हा 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 जय जिनेंद्र आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय जिनेंद्र. पुढचं सेशन पुकारा.